नमस्कार, आज मी तुम्हाला मटार करंजी कशी करायची ती दाखवणार आहे। हे वाटाणे घेतलेले आहेत मी, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे वाटाणे। आता हे वाटाणे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे। जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडीशी जाडसर असली तरी चालेल। आणि हे पण मी मिक्सरला वाटून घेणार आहे। घेऊया, त्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। मीठ घालूया, थोडासा ओवा घालायचा हाताने क्रश करून, म्हणजे तेल घालायचं। हे गरम केलेलं तेल नाहीये, थंड तेल आहे। तुम्ही तूप सुद्धा घालू शकता, मी तेल घातलेलं आहे। तर मिक्स करायचं। 1 चमचा बारीक रवा। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे तेल आपण घातलेलं आहे ते सगळं पिठाला असं चोळून घ्यायचं। चोळून घेतल्यानंतर त्याची अशी एक मूठ वळती का बघायची, म्हणजे आपलं मोहन घातलेलं आहे ते बरोबर आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पाणी जास्त लागत नाही पीठ मळायला, थोडं थोडंच पाणी घालायचं आणि आपण पुरीला जसं घट्ट पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपण मळून घेणार आहोत। जास्त पीठ पातळ करायचं नाही, आपण नेहमी करंजीला करतो ना तसं घट्ट पीठ थोडंसं करायचं। आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही मी किती घट्ट पीठ मळलेलं आहे ते। आता हे रवा घातलेला आहे त्यामुळे जरा भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवूया, झाकून ठेवायचं हे पीठ। आणि आता आपण सारण करून घेऊया। दोन छोटे चमचे तेल घेतले मी, थोडंसं जिरं घालत आहे। जिरा पावडर वापरणार आहोत, तरी पण हे थोडंसं फोडणीसाठी जिरं घालत आहे। आणि हे मिरची लसूण वाटलेलं हे घालत आहोत। हे परतून घ्यायचं, मिरची परतून घ्यायची। मिरची भाजली की आपण हे वाटाणा वाटून घेतलेला आहे तो मिक्स करायचा। वाटाणा चांगला परतून घ्यायचा, वाटाण्यामधला पाण्याचा अंश पूर्ण घालवायचा। चांगला परतल्यामुळे त्याचा जो उग्रासपणा वाटाण्याला असतो तो निघून जातो, म्हणून हा वाटाणा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। आपण मसाले घालूया, थोडंसं लाल तिखट, हळद, धना पावडर, चमचा गरम मसाला आणि जिरा पावडर मिक्स करायचं। मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर। या सारणाला बाइंडिंग येण्यासाठी एक अर्धा बटाटा घेतलेला आहे तो घालते मी, आणि एक लिंबू पिळते। तुम्ही आमचूर पावडर घालत असला तर ते वापरा, आमचूर पावडर नाही वापरली तर लिंबू वापरा। आणि भरपूर सारी कोथिंबीर। बघा सारण किती मस्त हिरवगार दिसत आहे। आता हे सगळं परतून घ्यायचं, त्याचा ओलसरपणा पूर्ण घालवायचा, पूर्ण असं सुक्क झालं पाहिजे। तर सारण जर ओलं राहिलं तर करंजी मग फुटेल, म्हणून हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं। आता मी जरा याच्यामध्ये काजू घातलेले, काजू बदाम हे ऑप्शनल आहे घालणं, तुम्हाला आवडत असलं तर घाला। आणि 1 चमचा ओलं खोबरं। ओल्या खोबऱ्यामुळे पण करंजीला टेस्ट चांगली येते। आता गॅस बंद करायचा आणि आपले हे सारण थंड करून घ्यायचं। तर आपण करंजी करायला सुरुवात करायची। आता आपण करंजी करायला सुरुवात करत आहोत। थोडासा तेलाचा हात घेऊन पुन्हा आपण एकजीव करून घ्यायचं पीठ। हे उरलेलं पीठ झाकून ठेवायचं।
आपण गोळी करून घेऊया. मीडियम साईजच्या 1-1 इंचाची आपण गोळी करून घेऊया, म्हणजे एकसारखी करंजी येईल. आणि उरलेल्या गोळ्या आपण झाकून ठेवायच्या. जास्त पातळ लाटायची नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे असं सारण भरायचं आणि हे दोन्ही हाताने हे व्यवस्थित बंद करायचं, नाही तर तेलामध्ये करंजी फुटेल. मस्त झाली करंजी. त्याला आपण आता एक काटा चमच्याने असा आकार द्यायचा, डिझाईन काढायची. करंजी तयार आहे आपली. तर ही मंद गॅसवर आपण तळून घ्यायची. तुम्हाला दुसरी एक मी करून दाखवते. तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही साच्यामध्ये पण बनवू शकता. आणि या सीझनमध्ये आता तुम्ही हे मटार करंजी घरी नक्की करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. लहान मुलं म्हणजे खुश होतील. अशी उभी लाटायची. हे बघा, ही साच्यामधली करंजी आहे. तुमच्याकडे जर साचा असला तर तुम्ही सुद्धा अशाच करंज्या करू शकता. आता मी सगळ्या करंज्या अशाच करून घेते. हे बघा, मी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत. तेल जास्त कडक गरम करायचं नाही. तेल एकदम गॅस हळू ठेवायचा. म्हणजे आतून सुद्धा खुसखुशीत तळली जाणार. एकदम हलकस तेल गरम करायचं, जास्त तेल कडक गरम करायचं नाही. जास्त कडक तेल केलं तर लाल लाल सगळ्या करंज्या होतील. आपल्याला खरपूस तळायचे आहेत. मंद गॅसवर करंजी तळून घ्यायची. असे हळूहळू बुडबुडे आले पाहिजे. ते बघा, ही पहिली टाकली ती करंजी, ती तळून झालेली आहे. असा ब्राऊन कलर आलाय. मस्त झाले बुडबुडे. ब्राऊन कलर आलाय आणि दिसते तुम्हाला किती मस्त तळली ते. ह्या दोन पण तळून झालेले आहेत. जास्त लाल करायच्या नाहीत. दिसतात तुम्हाला कशा खरपूस दिसतात बघा तळल्यानंतर. हे बघा, तर मी आज सगळ्या अशाच तळून घेते.